नजरेतली महाकालीचे रूप निळे, दिव्य रूपे तुझी दंगदाही दिश, शून्य घडवते सारी किमया. एकापासून सुरू होऊन शून्य भेटेपर्यंत. अरे शून्य में हूँ मैं सारी दुनिया, अरे शून्य दिखाए जादू बढ़िया. शून्य लहर जो साथ किसी के है कीमत बढ़ती, हमको भी इस खेल के प्यारे फिक्र नहीं करनी. समझ ही लेंगे सुलझा लेंगे उलझन हर अपनी, चलो बताए इस गणित का हम रवा, चल करे तैयारी ये जंग हमारी, कितनी भी हो चुनौती कर ले आसान, कोशिशों को चलो जुटा कर लाएंगे सौगाते, डर पटाए जोश बढ़ाए, ढूंढ ही लेंगे रास्ते, के इस फूट तो चल रहे हराए हंसते हंसते, चलो इस गणित का आह्वान, चल करे तैयारी ये जंग हमारी, कितनी भी हो चुनौती कर ले आसान, चल करे तैयारी ये जंग हमारी. नागरी प्रचंड अन्याय फोडण्यावाद होऊन भिडला, रक्षण ब्रह्मंड दिले शस्त्र मागिले प्राण जनतेला, असा हा धर्मवीर, असा हा धर्मवीर. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. मी सगळे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
क्या बात है. असा वृद्ध सोहळा कधी बघायला मिळालाही नसेल. अंगावर रोमांच आणि डोळ्यामध्ये अश्रू यावेत असा हा प्रसंग आणि गुरु शिष्यांमधलं हे प्रेम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सगळ्यांना एक एक करून मंचावर यायची विनंती करतो. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आपण कृपया मंचावर यावा अशी आपल्याला विनंती. चित्रपटाचे निर्माते श्री मंगेश देसाई, दिग्दर्शक श्री प्रवीण तरडे, दिघे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि पुष्पहार पुष्पगुच्छ अर्पण करावे. चे सीबीओ श्री उमेश बन्सल साहेब यांनाही मी मंचावर यायची विनंती करतो. साहिल मोशन आर्ट्स तर्फे श्री मंगेश देसाई, आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करतायत.
सिंग यांना मी मंचावर यायची विनंती करतो. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री, जोरदार टाळ्यांनी लाडके अभिनेते
ठीक. लाडके कलाकार आणि दिग्दर्शक यांना आपण थोड्या वेळात भेटणारच आहोत. मी मंचावर याची विनंती करतो. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि जे मंचावर आल्यानंतर आरारारारा खतरनाक एवढीच रिॲक्शन सगळ्यांकडून येते. सगळ्यांचे लाडके आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री प्रवीण तरडे. आज तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत हा ट्रेलर लॉन्चचा सोहळा भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये पार पडतोय. मी सगळ्या मान्यवरांना हातामध्ये रिमोट द्यायची विनंती करतो. या रिमोटद्वारे आपण ट्रेलरचं अनावरण करावं, हा सगळ्यांसमोर आणावा अशी आपल्याला नम्र विनंती. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये येत्या 9 ऑगस्ट 2024ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होईल. सगळ्यांना ट्रेलर दिसावा यासाठी मान्यवरांना विनंती की आपण थोडंसं स्टेजच्या बाजूला यावं आणि या रिमोटचं बटन दाबून 24 रोजी मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर लगेचच काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ट्रेलरवरची आपली प्रतिक्रिया कृपया व्यक्त करावी. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री या ठिकाणी गुरुपूजन करत त्यांची परंपरा पुढे नेली ते सन्मान्य एकनाथराव शिंदेजी, सन्मान्य राहुल नार्वेकरजी, मंगलप्रभात लोढाजी, आशिष शेलारजी, अभिनेते श्री जितेंद्रजी, महाराष्ट्र भूषण अशोक मामा सराफ, बोमन इरानीजी, महेश कोठारेजी, या ठिकाणी उपस्थित जॅकी भगनानीजी, आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते गोविंदाजी, रकुलप्रीत सिंग, त्याचप्रमाणे चित्रपटाचे दिग्दर्शक सन्मान्य प्रवीण तरडेजी, निर्माता मंगेश देसाईजी, उमेश बन्सलजी, भावेश जानवलेकरजी, ज्यांनी अतिशय समर्थपणे दिघे साहेबांची भूमिका या ठिकाणी निभावली ते प्रसाद ओकजी, क्षितिज दातेजी, सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर. खरं म्हणजे या सभागृहामध्ये जे स्क्रीनवरचे कलाकार आहेत ते देखील आहेत आणि राजकारणातले कलाकार देखील आहेत आणि बाकी क्षेत्रातले कलाकार देखील आहेत. त्यामुळे सर्व कलाकारांना या ठिकाणी त्यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ज्यांनी खऱ्या अर्थानं गुरु म्हणून शिंदे साहेबांसारखा एक नेता घडवला आणि हजारो अनुयायी घडवले, अशा दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर या चित्रपटाचा दुसरा भाग, त्याचं ट्रेलर या ठिकाणी लॉन्च झालं आहे. आणि हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, ही जी टॅगलाईन आहे ही केवळ या सिनेमापुरतं मर्यादित नाही आहे, तर शिंदे साहेब असतील किंवा आम्ही सगळे असू, आमच्या जीवनाची टॅगलाईन देखील हीच आहे, हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. खरं म्हणजे प्रवीणजी तुमचं, मंगेशजी तुमचं, प्रसादजी तुमचं मी मनापासून अभिनंदन करेन. ज्यावेळेस धर्मवीर रिलीज झाला आणि त्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही तो सगळा काळ जिवंत केला, मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्याने हा सिनेमा बघितला, या सिनेमाने त्या व्यक्तीला पेटवलं, चेतवलं आणि त्यासोबत प्रेरणा देखील दिली.
आणि ज्यावेळी हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी अनेकांना हे माहिती नव्हतं की याचा भाग 2 देखील येईल आणि शिंदे साहेबांच्या जीवन देखील सुरू होईल. पण लवकरच तो भाग 2 देखील सुरू झाला आणि मला असं वाटतं की दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे आज शिंदे साहेबांनी ज्या समर्थपणे महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे, निश्चितपणे दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातनं त्यांना आशीर्वादच देत असतील. कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती. शिंदेसाहेब विचारांची गद्दारी झाली म्हणून तुम्ही सरकार सोडून बाहेर आलात. दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं. पण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीची असते त्यावेळी किती हिणवलं गेलं तरी देखील त्या ठिकाणी असली सोनं काय आहे हे जनता हेरून घेते आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते हेरलं आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने स्वीकारलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता धर्मवीर 2 ज्याचा ट्रेलर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, शिंदेसाहेब हा कुठपर्यंत गेला आहे माहीत नाही, पण हा अगदी आतापर्यंत आला असेल तर आमचाही रोल असायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा. तो 3 मध्ये येईल. खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे, पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे. कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन. पण आज मला आनंद आहे की धर्मवीर 2चं ट्रेलर आपण लॉन्च केला आहे. हा सिनेमा कधी बघायला मिळेल हे मी आतुरतेने पाहतो आहे, त्याची वाट पाहतो आहे. मला केवळ एकच इन्सिडंट सांगायचं आहे की धर्मवीर हा केवळ महाराष्ट्रामध्ये लोकांना आवडला असं नाही. मी गुजरातमध्ये गेलो होतो आणि गुजरातमध्ये मला एक कार्यकर्ता भेटला आणि तो मला असं म्हणाला की हमने धर्मवीर देखा, धर्मवीर देखा. आता मला वाटलं हा जुना धर्मवीर यांनी पाहिला, आज मला का सांगतोय. म्हटलं अच्छा अच्छा ठीक है. नहीं वो शिंदे साहब का बहुत बढ़िया. मग माझ्या लक्षात आलं की हा धर्मवीर त्यांनी पाहिला. म्हणाला बहुत अच्छा लगा और हमारे यहाँ सब लोगों को बहुत पसंद आया. त्यामुळे ही सत्यकथा आहे. एक व्यक्ती सामान्यातनं असामान्य कसा होतो आणि अनेक सामान्य लोकांना असामान्य कसा बनवतो हे दिघे साहेबांच्या जीवनातनं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मी खरोखर या निमित्ताने प्रवीण तरडेजी आपलं आणि देसाईजी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि निश्चितपणे धर्मवीर 2 हा तर हिट होईलच, पण आजच धर्मवीर 3ची तयारी देखील तुम्ही सुरू करा, 4ची तयारी देखील सुरू करा. कारण दिघे साहेबांनी जो शिष्य तयार केला आहे तो पुढचे 15-20 वर्ष तरी थांबणार नाही, हा मला विश्वास आहे. त्यामुळे पुढची तयारी तुम्ही करावी एवढीच विनंती करतो. खरं म्हणजे या कार्यक्रमात मला पूर्ण वेळ थांबायचं होतं, परंतु पुण्याला एक 8 वाजता बैठक आहे. त्यामुळे मी माननीय शिंदे साहेबांना देखील विनंती केली आणि म्हणून आपण या लॉन्चला मला बोलवलं. धर्मवीर 3साठी 4साठी 5साठी माझं बुकिंग मी आजच केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मला बोलवावंच लागेल हे देखील या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फडणवीस साहेब धन्यवाद. जसं त्यांनी आत्ता सांगितलं पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी त्यांना जायचं असल्याने त्यांना आपण आदरपूर्वक रजा देऊया. मनापासून धन्यवाद साहेब. थँक्यू सो मच. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे झी समूहाचे MD आणि CEO श्री पुनीत गोयंका सर इथे उपस्थित आहेत. सर आपलं मनापासून स्वागत. उनके लिए एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. यानंतर श्री राहुल